नमस्कार, वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत. यामध्येच आज आपण बनवणार आहोत उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड. पापड बनवताना कुठेही तेलाचा वापर केला नाही, त्यामुळे पापड अगदी वर्षभर आरामशीर टिकले जातात. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे पापड कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. अर्धा किलो साबुदाण्यासाठी बटाटा किती वापरायचा, त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हे डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला सुरुवात करूयात. उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी या इथं अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा मी एका डब्याने मोजून घेतलेला आहे. तर अर्धा डब्बा इतका हा साबुदाणा भरलेला आहे. अर्धा किलो साबुदाणा तुम्ही कुठल्याही एका भांड्याने मोजून घ्या, जेणेकरून आपल्याला पापड बनवण्यासाठी पाणी किती लागणार आहे याचा अंदाज येतो. तर या साबुदाण्यामध्ये मी खूप सारं पाणी घातलं आणि 1 ते 2 पाण्याने हा साबुदाणा छान असा धुवून घेतला, जेणेकरून यामध्ये काही धूळ कचरा असेल तो पूर्णपणे निघून जातो. त्यानंतर यामध्ये साबुदाणा भिजण्यासाठी पाणी घालत आहे. साबुदाणा बुडून अर्धा इंच इतकं पाणी वरती येईल एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. याच्यावरती झाकण ठेवून 6 ते 7 तासांसाठी हा साबुदाणा आपल्याला छान असा भिजून घ्यायचा आहे. रात्रभरासाठी देखील हा साबुदाणा तुम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता साबुदाणा छान असा भिजलेला आहे, अगदी मऊसर असा झालेला आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी इथं आपल्याला अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाट्यांचा वापर करायचा आहे. या इथं मी 1 किलो बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. त्याचबरोबर याच्यावरची साल आहे ती मी अशा पद्धतीने पिलरच्या मदतीने काढून घेत आहे. बटाट्याची साल काढत असताना कुठे बटाटा खराब झालेला असेल तो भाग देखील आपल्याला काढून टाकायचा आहे आणि या पद्धतीने अगदी छान अशी या बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे. साल काढून घेतल्यानंतर बटाटा लगेच पाण्यामध्ये ठेवायचा, कारण साल काढल्यानंतर बटाटा हवेच्या संपर्कात आला तर तो लगेच लाल किंवा काळा पडतो. तर त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एका परातीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारची खिसणी घ्यायची आहे. सर्वच बटाट्यांवरची साल काढून बटाटा पाण्यामध्ये ठेवलेला आहे. आता एक एक करून हा बटाटा आपण अशा प्रकारच्या खिसणीने खिसून घेऊयात. बटाटा हातामध्ये पकडल्यानंतर उभा पकडायचा आहे आणि आपल्याला किसणीवरती किसत असताना स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत अशा पद्धतीने हा बटाटा किसून घ्यायचा. त्यामुळे बटाट्याचा खिस आहे तो लांब सडक पडला जातो आणि आपल्या पापडांमध्ये हा किस अगदी छान दिसतो. तर याच पद्धतीने सर्व बटाटे आहेत ते छान असे लांब सडक मी किसून घेतलेले आहे. त्यानंतर पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. हा किस आहे तो आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये काही लालसर पाणी असेल त्याचबरोबर पांढरं जे स्टार्चचे प्रमाण असेल ते पूर्णपणे निघून जातं आणि आपले पापड आहेत ते अगदी पांढरे शुभ्र बनले जातात. बटाटे 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर ते लगेच आपल्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅस ऑन केलेला आहे. गॅसवरती जाड बुडाचं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला डब्याने मोजून पाणी घालायचं आहे. तर आपण इथं अर्धा डब्बा साबुदाणा घेतलेला आहे, त्यासाठी आपल्याला 4 पट इतकं पाणी घालायचं आहे. म्हणजेच अर्धा डब्बा आपल्याला 4 वेळा पाणी घालायचं आहे आणि एक्स्ट्राचं अर्धा डब्बा आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर एक्स्ट्राचं पाणी गरम झाल्यानंतर ते आपण बाजूला काढूयात, कारण पापड बनवताना आपल्याला अधूनमधून पाण्याचा वापर करावा लागणार आहे. त्यावेळेस आपण त्या गरम पाण्याचा वापर करणार आहोत. यामध्ये हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे, चवीकरता मीठ घालायचे आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याला छान अशी दणकून उकळी काढायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 6 ते 7 तासांसाठी किंवा रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे. साबुदाणा अगदी मोकळा करायचा आहे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये घालायचा आहे. अर्धा डब्बा साबुदाण्यासाठी इथं मी 2 डब्बे इतकं पाणी घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं अर्धा डब्बा पाणी घातलेलं होतं ते बाजूला काढून ठेवलेलं आहे. सर्वात शेवटी आपण त्याचा वापर करणार आहोत जर का लागलं तर. तर या पद्धतीने हे साबुदाणे मी या पाण्यामध्ये घातलेले आहेत आणि अशा पद्धतीने अधूनमधून हलवत आपल्याला हा साबुदाणा छान असा शिजवून घ्यायचा आहे. साबुदाणा जसा जसा शिजत येईल तसा तसा तो ट्रान्सपरंट होऊ लागतो. तर इथं बघू शकता साबुदाणा जवळपास ट्रान्सपरंट होत आलेला आहे. त्यानंतर मी पाण्यामधून काढून बटाट्याचा किस आहे तो या पातेल्यामध्ये घालत आहे. पाणी पूर्णपणे आपल्याला पिळून काढायचं आहे बटाट्याच्या किस मधला आणि त्यानंतरच आपल्याला या पातेल्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थितच आपल्याला या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा आणि बटाटा जसा जसा शिजेल तसा तसा तो आणखीनच छान असा फुलला जातो. त्यामुळे शक्यतो मोठ्या पातेल्याचा वापर करा. या इथं मला थोडंसं पातेलं कमी पडत आहे, पण काहीच हरकत नाही, व्यवस्थित असं यामध्ये बसत आहे. तर अधूनमधून आपल्याला
अशा प्रकारे हलवत राहायचं आहे. बटाटा घातल्यानंतर मला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत आहे, कारण यामधला बटाटा देखील आणखी शिजायचा बाकी आहे. त्यामुळे अर्धा डब्बा पाणी ठेवलेलं होतं ते पाणी मी यामध्ये घालत आहे. तर या ठिकाणी आता साबुदाणा पूर्णपणे शिजत आलेला आहे आणि बटाटा आपल्याला शिजवायचा आहे, तो फक्त अर्धा शिजेपर्यंतच आपल्याला यामध्ये हा बटाट्याचा किस आहे तो शिजून घ्यायचा आहे. बटाट्याचा किस जर जास्त शिजवला तर तो पापडांमध्ये अगदी गाळ होऊन जातो आणि तो दिसताना छान दिसत नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी अर्धा किस शिजेपर्यंतच हे मिश्रण आहे ते शिजवून घेणार आहोत. अधूनमधून हलवत अगदी लो टू मीडियम गॅसवरती हे मिश्रण आहे ते मी छान असं शिजवून घेणार आहे. तर या ठिकाणी 1 पट साबुदाणा असेल तर 4 पट पाण्याचा वापर इथं आपल्याला करायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला गरज असेल तर 1 पट पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी बटाटा किसलेला आहे तो छान असा शिजलेला आहे. आता आपण याचे पापड घालण्यासाठी घेऊयात. पापड घालण्यासाठी थोडंसं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेते आणि उरलेलं मिश्रण झाकून ठेवते. गॅस बंद केला तरी देखील चालू शकतं किंवा नाहीतर लो गॅसवरती तुम्ही हे मिश्रण आणखी शिजत ठेवू शकता जोपर्यंत तुम्ही पापड घालत आहे तोपर्यंत. तर हे पापड मी एका पॉलिथिन शीटवरती घालत आहे. थोडंसं कोमट आहे मिश्रण तोपर्यंतच आपण याचे पापड घालूयात आणि मस्त असे पापड इथं बनवून तयार होत आहेत, तुम्ही बघू शकता. तर उरलेलं मिश्रण आहे ते झाकून ठेवा, कारण मिश्रण थंड झालं तर ते लगेच आठरलं जातं आणि त्याचे पापड आहेत ते व्यवस्थित येणार नाहीत. त्यामुळे उरलेलं मिश्रण आठवणीने आपल्याला झाकून ठेवायचं आहे. जर का सर्वात शेवटी तुमचं मिश्रण जास्तच आठरत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालू शकता आणि पुन्हा पापड त्याचे बनवू शकता. याच पद्धतीने मी उरलेले सर्व पापड आहेत ते घालून घेणार आहे. जर का तुम्हाला हे पापड पॉलिथिन शीटवरती घालायचे नसतील तर तुम्ही एका कापडावरती घाला आणि ते पापड सुकल्यानंतर तुम्हाला ते कापड पलटी मारायचं आहे आणि मागच्या बाजूने तुम्हाला त्याच्यावरती थोडं थोडं पाणी घालायचं आणि पाण्याच्या शिंतोड्या मारायच्या, जास्त पाणी लावायचं नाही आणि त्या कापडावरचे पापड आहेत ते अलगद बाजूला काढून घ्यायचे आहेत. तर मला प्रश्न विचारलेला होता की पापड उलटताना किंवा पलटी करताना तुटतात. तर हे पॉलिथिन शीटवरचे पापड पलटताना थोडेसे ओले आहेत तोपर्यंतच पलटायचे. त्यामुळे हे पापड अजिबात पॉलिथिन शीटला चिकटले जात नाहीत, कारण याला आपण अजिबात तेल लावलेलं नाही. पापड बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. त्यामुळे हे पापड अगदी वर्षभर आरामशीर टिकले जातात. आणि जर का सुती कापडावरती घालत असाल तुम्ही ते पापड तर मी आता सांगितल्या त्या पद्धतीने तुम्हाला ते पापड कापडावरून बाजूला काढून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्धा किलो साबुदाण्यामध्ये आणि 1 किलो बटाट्यामध्ये खूप सारे पापड बनवून तयार झालेले आहेत. 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता 2 ते 3 दिवस हे पापड उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. त्यानंतर हे पापड बघू शकता मस्त तयार झालेले आहेत. यामधले तुम्हाला मी काही पापड तळून दाखवणार आहे. तळल्यानंतर बघूया हे पापड किती फुलत आहेत ते. पापड तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये बघू शकता तुम्ही पापड तेलात घालता क्षणी मस्त दुप्पट तिप्पट फुलला जात आहे आणि अतिशय छान असा पापड बनून तयार होत आहे. यामधला साबुदाणा तुम्ही बघू शकता किती छान फुलत आहे आणि त्याचबरोबर बटाट्याचा किस आहे तो देखील या पापडांवरती अतिशय सुंदर दिसत आहे आणि हे पापड खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतात. एकदा बनवले तर तुम्ही वर्षभर जेव्हा पाहिजे तेव्हा हे पापड तळून नक्कीच खाऊ शकता. व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा.